वर्षाच्या स्वागतापूर्वी पलूसमध्ये चला व्यसनाला बदनाम करूया अभियान, नो दारू नो वाईन प्या दूध राहा फाईनचा संदेश देत व्यसनमुक्ती जनजागृती। राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाच्या तरुण पिढीसाठी स्तुत्य उपक्रम। 31 डिसेंबरचे औचित्य साधून समाजातील तरुण पिढीला व्यसनमुक्तीचा सकारात्मक संदेश देण्याच्या उद्देशाने पलूस येथील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने चला व्यसनाला बदनाम करूया या अभियानाचे आयोजन करण्यात आले। नो दारू नो वाईन प्या दूध राहा फाईन तसेच दारूचा नव्हे दुधाचा द्या अशा प्रभावी घोषवाक्यांद्वारे या उपक्रमातून व्यसनाविरोधात जनजागृती करण्यात आली। हा उपक्रम सायंकाळी 7 वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप अप्पा कदम व पलूस पोलीस ठाण्याचे PSI विश्वजित गाडवे यांच्या शुभ हस्ते प्रारंभ करण्यात आला। हे व्यसनमुक्ती अभियान पलूससह कुंडल, बांबवडे, रामानंद नगर, मोराळे, आमनापूर, बुर्ली व अंकलकोप या परिसरात राबवण्यात आले। सर्वच ठिकाणी या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तरुण पिढीला सकारात्मक दिशा देणाऱ्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले। यावेळी संजय शिंदे, अभिजित सावंत, अभिजित कौलगे, उल्हास पाटील, विजय खरकांडे, शुभम निकम, तुषार सूर्यवंशी, आशिष सूर्यवंशी, सागर मासाळ, श्रीयोग पाटील यांच्यासह नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमामुळे नववर्षाच्या स्वागतापूर्वी समाजात व्यसनमुक्तीबाबत जागृत होईल, आरोग्यदायी व सकारात्मक जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। 31 डिसेंबर 2025 या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस। आपल्याकडे नवीन वर्षाचं स्वागत नेहमी आपण कुठल्याही ठिकाणी चांगल्या गोष्टीचं स्वागत आपण आनंदाने करतो, तर यावरती आपल्याकडे बऱ्याच जण व्यसनाच्या माध्यमातून या आनंदावर विरजण टाकत असतात आणि त्यामुळे अनेक अपघात होतात, निरपराध लोकांना यामुळे जीव गमवावा लागतो। यामुळे आज आम्ही हा एक निर्णय या ठिकाणी घेतला आहे की द म्हणजे दारूचा नाही तर द म्हणजे दुधाचा। आपण दूध प्या आणि नवीन वर्षाचा आनंदाने स्वागत करा, अपघात टाळा आणि सुरक्षित राहा, समाजाला सुरक्षित राहण्यासाठी मदत करा। धन्यवाद। सर, 2025 हे वर्ष आणि नवीन येणारं 2026 हे वर्ष चा निमित्त साधून जे लोक दारू पिण्याचा प्रयत्न करतात, दारू पिऊन जे साजरा करतात, त्यांच्यासाठी प्रदीप अप्पा कदम यांनी जो उपक्रम राबवला आहे की दारूचा नसून दुधाचा, ज्याच्यामुळं आपली फॅमिली, आपलं कुटुंब, आपलं स्वास्थ्य ठीक राहील, अपघात टळतील आणि समाजामध्ये एक वेगळा संदेश जाईल या उद्देशाने जो त्यांनी उपक्रम राबवला आहे त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा। आणि लोकांनी देखील दारूचा सोडून दुधाचा धरावा आणि आपलं नवीन वर्ष व्यवस्थित साजरं करावं, अपघात टाळावेत, ह्या पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देत आहोत। आजच्या या दुधाच्या उपक्रमाबद्दल मला 2 शब्द असं सांगायचे आहेत की दारूची नशा ही तात्पुरती असते आणि थोड्याच कालावधीसाठी असते, पण ह्या दुधाची जी नशा आहे हे अजर आणि अमर अशा ह्या दुधाची नशा आहे आणि ह्या दुधापासून पैलवान बनतो, पैलवान तर बनतोच, पण एवढंच नव्हे तर जो दगडाचा देव आहे, दगडाचा देव त्याच्यावर जरी दूध घातलं तर त्याला अभिषेक म्हटलं जातं आणि जसा देवाचा अभिषेक होतो तसा ह्या दुधापासून माणसाचा सुद्धा अभिषेक होतो आणि हे दूध नसून हे अमृत आहे। अमृत पिल्यानं शरीर सगळं सुदृढ होतं। एवढंच मला 2 शब्द सांगायचं आहे। जय महाराष्ट्र, जय।